नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये टोमॅटोची झटपट होणारी आणि चटपटीत अशी चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही चटणी अगदी छान होते, झटपट म्हणून तयार होते. तुम्ही याला भाजीसुद्धा म्हणू शकता. चपातीसोबत, भाकरीसोबत अगदी मस्त अशा हा चटपटीत ही टोमॅटोची चटणी लागते. अगदी सोप्या पद्धतीने आपण हिची कृती पाहणार आहोत. पण सर्वात आधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर इथे हे मी 6 टोमॅटो घेतलेले आहेत. अगदी लाल असे छान अशी पिकलेली टोमॅटो घ्यायची म्हणजे छान होते चटणी. ह्याला स्वच्छ धुवून घेतलं टोमॅटोला आणि अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. टोमॅटो चिरताना त्यातील बी काढून मग टोमॅटो चिरून घ्यायचे. कढईमध्ये आता 2 चमचे होईल इतकं तेल घेतलं होतं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेतली, अर्धा चमचा जिरं घातलं आणि इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत मी. आणि त्यानंतर कढीपत्ता घालून घेतला. गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आणि आता हा लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण ह्या फोडणीमध्ये त्याला परतत राहणार आहोत. आणि आता यामध्ये मी हिंग घातलेला आहे, पाव चमचा होईल इतका. ह्यात आता सर्वात जास्त म्हणजे मीडियम आकाराचे 2 कांदे मी अगदी बारीक कट करून घेतले होते. कांदाही अगदी मऊ होईपर्यंत आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत. कांदा मऊच झाला पाहिजे, नाहीतर मग ह्या टोमॅटोमध्ये तो करकर असा लागतो. कांदा इथे पहा अगदी छान मऊ झाल्यानंतर पाव चमचा होईल इतकी हळद घातली आणि इथे घरचं लाल तिखट 1 चमचा वापरलेला आहे. अर्धा चमचा गोडा मसाला वापरलेला आहे. आणि आता ही संपूर्ण फोडणी आपण अशी परतून घेणार आहोत. फोडणी छान परतल्यानंतर इथे हे सगळे टोमॅटो मी बारीक असे कट करून घेतले होते बी काढून. आणि आता हे टोमॅटो आपण ह्या फोडणीमध्ये छान परतून घेऊया. तर साधारण 1-2 मिनटं आपण हे टोमॅटो ह्या फोडणीमध्ये असेच परतून घेणार आहोत अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत. तर इथे पहा 2 मिनिटांनंतर टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे. तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठ तुम्ही अगदी टोमॅटो घातल्यानंतर घातलात ना तरी चालेल. मिठामुळे पटकन टोमॅटो अगदी मऊ होतो. आता ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं. गॅसचा फ्लेम मंद करायचा आणि 2 ते 3 मिनिटांनंतर पहा अगदी टोमॅटो इथे मऊ असा शिजला गेलेला आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे. तर इथे हा टोमॅटो मी ताट काढून मध्यंतरी 1 ते 2 वेळेला असा परतून घेतला होता आणि पुन्हा ताट झाकून ठेवलं होतं म्हणजे तो कढईला लागणार नाही. तर अजून थोडा आपल्याला हा टोमॅटो आहे ना तो शिजू द्यायचा आहे. पण त्याआधी आपण यामध्ये 1 चमचा होईल इतका गूळ घेतलेला आहे. गूळ खिसून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गुळामुळे टोमॅटोचा जो आंबटपणा आहे ना तो अगदी थोडा कमी होतो. आणि ही चटणी ना अगदी तिखट आंबट गोड अशी लागते. यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेतलेला आहे मी 1.5 चमचा होईल इतका. आणि आता संपूर्ण भाज्या आहे ना आपण छान परतून घेणार आहोत, एकजीव करणार आहोत. टोमॅटो अजून थोडे मऊ होण्यासाठी आपण यावरती पुन्हा एकदा ताट झाकून गॅसचा फ्लेम अगदी मंद करायचा आहे. आणि 1 मिनिट आपण ही जी टोमॅटोची भाजी आहे ना ती शिजवून घेतलेली आहे. मस्त त्याला तेल सुटलेलं आहे. आणि आता हे टोमॅटो खूप मऊ झालेले आहेत. भाजी एकजीव झालेली आहे. सुगंध खूप छान येत आहे या भाजीचा. भाजी आपली तयार झालेली आहे. गॅसचा फ्लेम बंद करायचा. तर ही टोमॅटोची जी चटणी आहे किंवा भाजी आहे ती अगदी चटपटीत लागते. आंबट गोड आणि तिखट अशा पद्धतीने लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. डब्यासाठी सुद्धा तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. तर आजची आपली ही टोमॅटोच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.